दुखायला गेलायस ना, मला माहिती आहे. ठीक आहेस ना? आता जे काही झालं ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. पण दादाचं बोलणं नको ना इतकं मनावर घेऊ तू. तुला माहितीये ना तो रागवलो की किती चिडतो, मनाला येईल ते बोलत राहतो. बोलणारच मी त्याच्याशी एकदा. त्या प्रीतीला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीये. इतक्या प्रेमाने साडी दिली होतीस तू तिला, न बोलता साडी घेतली आणि निघून गेली. हे मान्य आहे, नवीन आहे ती या घरामध्ये, पण घरातली माणसं तुझं आणि दादाचं नातं कसं आहे मला कळलं असेल ना तिला. प्रेमाने बोलली असते तुझ्याशी तर काय झालं असतं, पण नाही. असं बघत होती तुझ्याकडे पाहिलं ना मी, न बोलता अपमान करून निघून गेली तुझं. म्हणून मी सगळ्यांना सांगत होते की ही मुलगी नको, ही मुलगी नको, नाहीये बरोबर ती. गोगलगाय आणि पोटात पाय आहे. ते माझं कुणी ऐकलं नाही. लग्न करून तिला घरात आणले, आता सगळे गप्प आहेत. पण मी नाही ऐकून घेणार. ऐकणार नको ना बाळा, एवढा त्रास करून घेऊ नको ना. ती चिडचिड करून झाली का? हा ए ना अशा सुरकुत्या दिसतात चेहऱ्यावर तुझ्या चिडली की. दिसू दे. अजिबात चांगली दिसत नाहीस. नको दिसू दे. पण मी त्या प्रीतीला सब विचारणारच आहे जाऊन. हा मला माहितीये. मला त्रास झाला तर तुलाही त्रास होतो माहितीये मला. लहानपणापासून हेच बघतो मी. आणि खरंच सांगतोय तुझा चेहरा सुरकुतलेल्या चेहऱ्याने तू म्हातारी दिसतेस का? मला सुलूला माझ्या म्हातारी बघायचंच नाहीये. तू नाही म्हातारी व्हायचं कधी. ते बघ ते बघ. आता कशी टाऊका दिसतेस. काय फिल्मी गोष्टी करायच्या त्या कर. पण मी तिला जाऊन जाब विचारणारच आहे आणि दादाशी बोलणार आहे. आणि जर तू मध्ये आलास तर असं बदलून काढीन ना मी, तुला सांगून ठेवते आधीच. तुझं आणि तुझ्या भावाचं रक्त सारखंच आहे. तुम्ही ऐकणार आहेत का? दादाला काही बोलायचं नाही आधीच सांगून ठेवते मी. काय तरी खायला आणतेस का? खूप भूक लागली. ते प्रीती वहिनीने मस्त ती खीर केली होती, टेस्ट पण नाही केली यार. पोहे पोहे करतेस का? आपण दोघं इथे मस्त बसून खाऊ. विषय बदलतोस ना. नाही खरंच भूक लागली. करते पोहे, नको त्रास करून घेऊ. नाही का तू जा जा. आणि ते शेंगदाणे पण टाक. ज्योती, कुठे निघालीस? गेस्ट रूम मध्ये आहे तो. दीपशी बोलायला जात होते. काही गरज नाहीये. असंही तुम्ही सगळेजण खूप मान ठेवता त्याचा, आणि आता खूप डिस्टर्ब आहे तो. त्याच्याशी नाही बोलायला गेलीस तर जास्त बरं होईल. आत्या असं का बोलल्या मला? मी का नाही जाऊ शकत दीपला भेटायला? म्हणजे मान्य आहे तो डिस्टर्ब आहे, पण डिस्टर्ब आहे म्हणून तर चालले होते ना बोलायला. मला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तू नेहमी करतो माझी मदत. मग मी साधं बोलले तर काय प्रॉब्लेम होईल? सॉरी आत्या, मला बोलावं असं वाटतं त्याच्याशी. मी बोलतेच. काय होईल होऊन होऊन तो बोलेल माझ्याशी. नाही बोलणार असं नाही करणार. कॉटर, मगाशी जे काही झालं त्याने तुला वाईट वाटलंय का? म्हणजे वाटलंच असेल, पण हे बघ असं किती वेळ दुःखीच राहणार आपण. म्हणजे तुला होणारा त्रास मला कळतोय, पण हे बघ तुला त्याविषयी काही माझ्याशी बोलायचं आहे का? म्हणजे तू कम्फर्टेबल तुझ्या रिक्षाचा ब्रेक काय फेल झाला काय? कशाबद्दल बोलतेस तू?
मी काय झालं मगाशी? मला नाही कशाचं वाईट बीट वाटत, तर माझी दारूची बॉटल सापडत नाहीये म्हणून मी टेन्शन मध्ये आहे. बाटली शोधतोस? गप गप, उगाच लेक्चर देऊ नको, परत 1 तास वाया घालवशील. तुला काय भाडी बिडी मारायची नाहीत आज? जा तुझ्या मीटरचं बघ, मी बघतो माझ्या क्वार्टरचं. मी इथे ह्याला वाईट वाटतंय म्हणून आले तर हा बाटली मिळत नाही म्हणून तोंड फाडून बसला होता. मगाशी जो काही प्रकार झाला त्याचा काहीच फरक पडत नाही याला. मग मी काय एवढा विचार करतेय? त्याला कसलाच फरक पडणार नसेल तर मला तरी का पडतोय? नाही, मला कशाचाच काही फरक पडत नाहीये. हट, उगाच आले ह्याच्याशी बोलायला. हिचं काय? मला काय वाटतं, याने हिला फरक पडतो. काहीतरी नवीनच आहे. बाबा, आत्या, दादा, चला रे लवकर. अरे तुम्हाला बटरफ्लाय इफेक्ट माहिती नाही का? एक छोटीशी गोष्ट सुद्धा पृथ्वीचं भविष्य बदलू शकते. अगं 1 सेकंद सुद्धा आहे ना पृथ्वी नष्ट करू शकतो. अरे का रे, पृथ्वी नष्ट करण्याच्या मिशनवर निघालायस तू? सगळे तयार आहेत ना, मग का लेक्चर देतोयस तू? सगळे नाही जमलेले. तुझी सून प्रीती, ती सोडून बाकी सगळे जण आलेले. ती अजून आलेली नाहीये. पण ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडे होतच असतं, हरकत नाही. हरकत नाही म्हणजे काय? घराला काही शिस्त असते आहे की नाही? मी जाऊन घेऊन येते तिला. सॉरी, खरंच सॉरी. ते पूजा म्हटल्यावर आवरायला थोडा उशीर झाला. वाट बघत होते का सगळे? नाही, वाट तर बघतच होतो, पण इतकाही काही उशीर झालेला नाहीये. अहो बाबा, 17.5 मिनिटं उशीर झालाय तिला. पुरे रे आता. दादा पण उशीर तर झालेलाच आहे तिला. अगं ठीक आहे, नवीन जागा आहे, तिला आवरायला वेळ झाला असेल. आणि जरा बघा तिच्याकडे, आता शोभते गायकवाडांची सून. प्रीती, खरंच खूप सुंदर दिसतेस. काय स्वराज, बरोबर ना? निघायचं का? हो, निघूया. पण त्याआधी जरा हिशोब करून घेऊया. आता कसला हिशोब? सांगते ना. प्रीती, आज उशीर झाला तुला ठीक आहे, पण यापुढे जर तुला उशीर झाला तर आम्ही कुणीही थांबणार नाही. लक्षात ठेवा हे. सुलू, तू आता काहीतरी खुसपट काढू नकोस. खुसपट काय दादा? प्रत्येक घराची काहीतरी रीत असते, शिस्त असते, ती तिला समजायला नको. आणि कुठल्या बाहेरच्या व्यक्तीने येऊन ती शिस्त मोडावी हे तर मला नाही चालणार. अगं पण आता वेळ होतोय ना. वेळ तर झालेलाच आहे दादा. विराज, अरे मुहूर्ताची वेळ टळून चालली ना. हो हो, निघायला हवं. चला चला चल चल आत्या, चल 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 चला चल. चला.